Hello students, welcome back to your physics tutorial. From today we are going to start a new lesson from physics class 12. Our lesson name is electromagnetic induction. याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण EMI असं सुद्धा म्हणू शकतो. Electromagnetic induction is the most important chapter for exam point of view and for those who are preparing for NEET, JEE. So for that point of view this chapter electromagnetic induction is very important. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या चॅप्टर मध्ये आपल्याला सुरुवातीला बघायचं आहे त्याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये असेल मॅग्नेटिक फ्लक्स असेल ज्याला आपण फाय ने डिनोट करतो. त्यानंतर मॅग्नेटिक इंडक्शन ज्याला आपण बी या लेटरने डिनोट करतो. या बेसिक क्वांटिटीज असतात. मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाइन्स, इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फ्लक्स, देन मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन. ऑल दीज क्वांटिटीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. तर याचं बेसिक नॉलेज आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे. तर हा जो फाय आहे याला आपण मॅग्नेटिक फ्लक्स असं म्हणतो आणि हे या लेटरने याला आपण डिनोट करतो. त्यानंतर दिस बी मीन्स व्हॉट? इट इज द मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन ज्याला आपण बी ने डिनोट करतो. याची एसआय युनिट, याच्या बेसिक डेफिनेशन्स ह्या सुद्धा आपल्याला बघायच्या आहेत. त्यानंतर यामध्ये फॅराडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन स्टडी करायचे आहेत. त्यानंतर याचा एक जनरल रिकॉल म्हणून प्रत्येकाला माहित असलं पाहिजे त्या हिशोबाने यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मॅग्नेट कॉइल एक्सपेरिमेंट आहे. मॅग्नेट कॉइल एक्सपेरिमेंट हे बेसिक नॉलेज हे आपल्याला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. ते सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. त्यानंतर कॉइल एक्सपेरिमेंट आहे. हे दोन एक्सपेरिमेंट्स आपल्याला बघायचे आहेत आणि या दोन एक्सपेरिमेंट वर बेस फॅराडेजनी 2 लॉज पब्लिश केलेले आहेत. मीन्स होते 2 लॉज ऑफ फॅराडेज. त्यामध्ये फॅराडेज फर्स्ट लॉ आणि फॅराडेचा सेकंड लॉ. या सेकंड लॉचं स्टेटमेंट आणि थेरॉटिकल प्रूफ आहे. त्यानंतर लेन्झ लॉ आहे. सेल्फ इंडक्टन्स असेल, म्युच्युअल इंडक्टन्स असेल, जनरेटर्स असतील, ट्रान्सफॉर्मर असेल, स्टेप अप स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, प्रायमरी सेकंडरी, हे सर्व गोष्टी आपल्याला या लेसन मध्ये स्टडी करायच्या आहेत. तर सुरुवातीला आपण काही बेसिक नॉलेज या चॅप्टरशी रिलेटेड जे आहे ते अगोदर क्लिअर करून घेऊ. त्यामध्ये फर्स्ट क्वांटिटी जी आहे ती आहे फ्लक्स ज्याला आपण फाय ने डिनोट करतो. दिस फ्लक्स याला मॅग्नेटिक फ्लक्स म्हणतात. मॅग्नेटिक फ्लक्स मीन्स व्हॉट? बघा मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय की मॅग्नेटिक फ्लक्स इज नथिंग बट द टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाइन्स. बघा अत्यंत इझी डेफिनेशन आहे. टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाइन्स, टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाइन्स passing normally through a given area, passing normally through a given area, त्याला आपण काय म्हणतो? मॅग्नेटिक फ्लक्स म्हणतो. थ्रू ए गिवन एरिया. बघा ही डेफिनेशन आहे मॅग्नेटिक फ्लक्सची. काय सांगते डेफिनेशन की टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाइन्स पासिंग normally through a given area. Normally means what? Perpendicular. बघा फॉर एक्झाम्पल कन्सिडर करू की दिस इज द एरिया. हा एक एरिया आहे आणि या एरिया मधून नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाइन्स, टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाइन्स या पास होत आहेत. बरोबर आहे. दिलेल्या एरिया मधून एखादा पर्टिक्युलर एरिया असेल त्या एरिया मधून मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाइन्स नॉर्मली जर पास होत असतील तर त्याला आपण काय म्हणतो? मॅग्नेटिक फ्लक्स. सो दिस इज द सिंपल डेफिनेशन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. याचं एसआय युनिट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, याचं युनिट याला WB या लेटरने डिनोट करतो. याला म्हणतात वेबर. दिस इज द एसआय युनिट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. आता पुढील याच्यामध्ये आपल्याला मॅग्नेटिक इंडक्शनची सुद्धा डेफिनेशन बघायची आहे ज्याला बी या लेटरने डिनोट करतो आपण. मॅग्नेटिक इंडक्शन बघा मॅग्नेटिक इंडक्शन बी याची सिंपल डेफिनेशन मीन्स व्हॉट? फ्लक्स. फाय मीन्स व्हॉट? फ्लक्स. and this A means what? Area. This A means what? Area A. So magnetic induction ज्याला आपण B ने डिनोट करतो, magnetic induction is equal to flux per unit area. So this is flux and this is A means what? Area. Phi divided by A. याला phi असं सुद्धा आपण रीड करू शकतो किंवा flux. Flux phi म्हणजे आपण याला मॅथमॅटिक्स मध्ये रीड करू शकतो. This is flux per unit area.
हे झालं मॅग्नेटिक इंडक्शन. यावरून आपण डेफिनेशन क्रिएट करू शकतो. मॅग्नेटिक इंडक्शन इज डिफाइन्ड ॲज फ्लक्स पर युनिट एरिया. आता यावरून आपण याचं एसआय युनिट फाइंड आउट करू शकतो. फ्लक्सचं युनिट मी आताच तुम्हाला सांगितलेलं आहे. युनिट ऑफ फ्लक्स इज वेबर, सो वेबर, अँड युनिट ऑफ एरिया इज मीटर स्क्वेअर. सो एसआय युनिट ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन इज व्हॉट, वेबर पर मीटर स्क्वेअर. यालाच ऑर मध्ये दुसरं युनिट आहे याचं, याचं नाव आहे, दिस इज ऑल्सो द नेम ऑफ सायंटिस्ट, वेबर पर मीटर स्क्वेअर. ऑर एसआय युनिट काय असू शकते त्याचं, टेस्ला. जसे की एक क्वांटिटी आहे फिजिक्स पार्ट 1 मध्ये प्रेशर. प्रेशरचं युनिट, प्रेशरचा फॉर्म्युला काय, प्रेशर इज नथिंग बट फोर्स पर युनिट एरिया. युनिट ऑफ फोर्स काय असेल, न्यूटन. युनिट ऑफ एरिया मीटर स्क्वेअर. सो युनिट ऑफ प्रेशर, एसआय युनिट काय असेल प्रेशरचं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. और त्यालाच आपण काय म्हणू शकतो, त्याचं सेकंड युनिट काय, पास्कल. इट इज ऑल्सो द नेम ऑफ सायंटिस्ट लाईक दॅट. जसं या ठिकाणी वेबर पर मीटर स्क्वेअर आहे और टेस्ला एसआय युनिट, तसंच या ठिकाणी प्रेशरचं तशाच प्रकारे असते. फोर्स पर युनिट एरिया, याचं युनिट फोर्सचं एसआय युनिट न्यूटन, एरिया मीटर स्क्वेअर, सो न्यूटन पर मीटर स्क्वेअर और पास्कल. So this is all about magnetic flux, SI unit Weber, and magnetic induction, that is flux per unit area, SI unit Weber per meter square of Tesla. यानंतर आपल्याला बार मॅग्नेट आणि कॉइलचा एक्सपेरिमेंट बघायचे आहे आणि त्यानंतर फॅराडेज लॉस हे आपण आता पुढील याच्यामध्ये बघू. बघा मित्रांनो, हे परत मी या ठिकाणी नोट डाउन केलेलं आहे की टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाइन्स पासिंग नॉर्मली थ्रू ए गिवन एरिया, त्याला मॅग्नेटिक फ्लक्स म्हटलेला आहे आपण. ही डायग्राम आहे त्याची. दीज आर द मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाइन्स पासिंग नॉर्मली थ्रू ए एरिया. बघा, जर हा मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन इफ इट इज नॉर्मल टू एरिया ए ऑफ द कॉइल, देन फ्लक्स काय लिहू शकतो आपण, फ्लक्स इज इक्वल टू ए इंटू बी. जर दिस बी मीन्स व्हॉट, बी इज अ मॅग्नेटिक induction. B is what, magnetic induction. याची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली, मॅग्नेटिक फील्ड इट इज फ्लक्स पर युनिट एरिया. जर if B makes an angle theta with normal to the surface, then phi is equal to AB. This flux is equal to what, AB. यालाच आपण AB cos theta अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो. So this is all about magnetic induction and magnetic flux. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण मॅग्नेट कॉइल एक्सपेरिमेंट आणि कॉइल एक्सपेरिमेंट आपण स्टडी करू आणि त्यानंतर फॅराडेचे लॉज सुद्धा आपल्याला स्टडी करायचे आहे. तोपर्यंत हे बेसिक मॅग्नेटिक फ्लक्स, मॅग्नेटिक इंडक्शन डेफिनेशन रीड करून ठेवा. समजलं नसेल, काही अडचण असतील तुमच्या तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि या YouTube चॅनलला जर तुम्ही फर्स्ट टाइम विजिट देत असाल तर नक्की YouTube चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.